नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत शेतावरती आणि शेतावरती आपण आलो आहोत ज्यांचं शेत आहे ते माझ्यासमोर शेतकरी आहेत. साहेब आपलं नाव सांगा. अशोक विठ्ठल घारे. अशोक विठ्ठल घारे साहेबांच्या आपण शेतावरती आहोत आणि हे शेत आहे 3 एकरचं शेत आहे. 3 एकरचे शेत आपण बघू शकतो. आणि या 3 एकरच्या शेतामध्ये ह्या माझ्या शेतकरी बंधूंनी आत्ता आपल्या हातामध्ये बघू शकतो हरभऱ्याची लागवड केलेली आहे. त्याचबरोबर वाल या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि मूग म्हणजेच उन्हाळी पावसाच्या नंतर म्हणजे जी भातशेती पिकल्यानंतर जो उन्हाळी पीक असतो तो पीक त्यांनी घेतलेलं आहे. यावर्षी आपण स्वतःहून टाकलेले पीक. मी स्वतः टाकले. मग गेल्या वर्षापर्यंत तुम्हाला वेळ नसल्यामुळे मी टाकत नाही. हां, गेल्या वर्षी न टाकले, याच वर्षी टाकले. हां, मग साधारण हा जो शेत आहे तुमचा 3 एकरचं शेत, मग या 3 एकर शेतामधून काय काय उत्पादन काढता? आता पावसाळी जर भातच काढतो. यावर तेवढेच उन्हाळी म्हणजे सर्व कडधान्य जाते. हां, मग साधारण तुम्हाला हे घरी खाण्यासाठी हरभरा नक्की निघेल? नक्कीच. हां, वाला शेंगा सुद्धा घरच्या तुम्हाला खायला येतील. म्हणजे एक शेतकरी आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या सोबत शेतकरी शेतीच्या सोबत त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुद्धा आहे. हॉटेल व्यवसाय त्यांचा असल्यामुळं त्यांना शेतीकडे जास्त लक्ष द्यायला मिळत नाही. त्याच्यामुळे यावर्षी शेती आपण लावली नव्हती लावली, म्हणजे ती दुसऱ्याला अर्धा दिवशी दिली होती. परंतु तुमच्यासारख्या आज साधारण तुमच्याकडे किती शेती असेल? 9 एकर भात शेती. 9 एकर भात शेती ही एवढा मोठा शेतकरी आहे की 9 एकर भात शेती सर्वसामान्य गोष्ट नाही आहे. कालच मी शिर्डीला गेलो होतो. तिथल्या एका शेतकरी बंधूची मी मुलाखत घेतली. त्याच्यामध्ये त्यांची 10 एकरच्या भात शेतीमध्ये त्यांची लागवड डाळिंबाची लागवड होती, पपईची लागवड होती, त्याचबरोबर ऊसाची लागवड होती. तर आपल्याकडे दुसरं पीक घेता येत नाही. मी या ठिकाणी बघितलं पलीकडे साईडला भाजी लोक लावतात. आपण कधी भाजी वगैरे लावायला वेळ म्हणजे ऍक्च्युली हे शेतकरी आहेत, मोठ्या प्रकारचे शेतकरी ते शेती करतात, परंतु त्यांच्याकडे व्यवसाय असल्यामुळे शेतीकडे त्यांना प्रत्यक्ष वेळ द्यावा लागतो. आणि शेतामध्ये जर आपल्याला मेहनत केली तर आपल्याला नक्कीच या शेतामध्ये सोनं पिकवता येतं. आणि ह्या वर्षी आपण बघू शकतो हाच तो हरभऱ्याचं झाड. लोक म्हणतात की हरभरे झाडावर चढू नको, परंतु हे हरभऱ्याचं झाड नक्कीच त्याला आता हे लागलेलं आहे, हरभऱ्याचे गाठी म्हणतात त्याला ना. तर ही जी स्वतःच्या मायामध्ये म्हणजे शेतामध्ये जाऊन हे हरभरा काढून तो घरी जाऊन त्याला भाजायचं किंवा शेतावरच त्याला भाजायचं आणि रात्रभर त्याची हरभऱ्याची हुरडा पार्टी करण्याचा जो आनंद आहे तो फक्त शेतकऱ्यालाच माहिती आणि आपल्यासारख्या हौशी माणसालाच माहिती. आता अशा प्रकारची शेती आमच्या घरदादांनी केलेली आहे. तुम्हाला याच्यापुढे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे शेती तुमच्याकडे आहे आणि शेतीतून तुम्ही नक्कीच वेगवेगळे प्रयोग करून चांगल्या प्रकारे शेती करावी. म्हणजे तुम्ही फळ शेती सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला वेळ मिळाला तर तसं माणसं लावून तुम्ही काम करून आपल्या शेतावरती चांगल्या प्रकारे आपण पीक घेऊ शकता. तर तुम्ही एक शेतकरी पण आहात आणि व्यावसायिक पण आहात, तर तुम्ही काय संदेश द्याल लोकांना? आज काय आहे माझे घ्या, आपल्याला वेळ तर नाहीच आहे. हां, मजुरीमध्ये आपल्याला परवडत पण नाही. बरं, तर 500 रुपये रेट देऊन 3 टन जेवायला, त्यामुळे आपल्याला ते परवडणार नाही. ही एक व्यथा आहे शेतकऱ्याची की आता जर शेतकरी स्वतः जर राबत नसेल शेतामध्ये तर त्याला ती मेहनत म्हणजे ती मेहनत सुद्धा त्याची निघत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नाईलाजाने शेताकडे म्हणजे दुर्लक्ष करावं लागतं, स्वतः शेती करत नाही. परंतु अशी काही शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे स्वतः मॅनपॉवर आहे, घरगुती माणसं त्यांच्याकडे आहेत, तर ते चांगल्या प्रमाणात मेहनत करून मी आपण आताच एक उदाहरण बघितलं. माझ्या शेताच्या पलीकडच्या साईडला एक रुपेश सावरे म्हणून शेतकरी, मी त्यांची व्हिडिओला नेहमीच मुलाखत घेत असतो. तर त्या माणसाने चांगल्या प्रकारे गेल्या वर्षी काकडीचं उत्पादन काढलं होतं. आता सुद्धा त्यांनी काकडीची लागवड केलेली आहे. म्हणजे जर स्वतः मेहनत करणार असेल तर नक्की शेतातून आपण सोनं पिकवू शकतो, हे त्या माध्यमातून आपल्यालापर्यंत सांगायचं आहे. अशाच प्रकारचे शेतीविषयक व्हिडिओ बघण्यासाठी आपण माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.